बघितलं. थांबा, तुमच्याबद्दल कंप्लेंट आहे. मी बोलताना ती वाजवलं पण आवाज नाही. हा, कंप्लेंट केली आहे. हा, ओके. तर ही मीटिंग सुरू होण्याच्या अगोदर परमेश्वरानं आम्हाला एक वचन दिलं होतं. त्याच्याबद्दल पास्टर प्रवीण तुम्ही बघितले. आम्ही दोघं पण गेले 5-7 वर्षापासून सेवेमध्ये एकत्र आहोत. विलेज मिनिस्ट्रीच्या मार्फत आम्ही दोघं सेवकाई करतो. सोबतच असतो आम्ही सेवकाई. आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थनेनं सानपाडामध्ये एक रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्हाला एक वर्ग भेटला. आणि तिथं पास्टर प्रवीणनं मला ऑर्डिनेट केलं की तुम्ही तिथं मी नसले की तुम्ही जात जावा. ऍक्च्युली ते त्यांचं चर्च आहे. मी ज्यावेळेस असतो त्यावेळेस जातो. तर हे सर्व होण्याचं कारण एकमेव की परमेश्वराचा जर हात आमच्या सेवेवरती, आमच्या व्यक्तिगत जीवनावरती असो तर ती गोष्ट प्रभू पूर्ण करणार. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, हे टायमिंग आमचा धरायचा नाही. हे टायमिंग धरायचा ना, प्रचार चालू केला नाही. म्हणजे प्रचाराचा टाइम धरा ना तुम्ही. हे टाइमिंग त्याच्यात कट करा. हो, हा टाइमिंग त्याच्यात धरू नका तुम्ही. असो, डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो देव बाबा. भरपुरी पाहतोय, काही परिवारांच्या जीवनामध्ये परमेश्वर भरपुरीचे आशीर्वाद देतोय. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीची उणे तुम्हाला पडणार नाही म्हणून प्रभू सांगतो. अन्नाची भरपुरी, कपड्या लत्त्याचे भरपुरीचे आशीर्वाद प्रभू देतोय तुम्हाला. काही लोकांच्या ज्या चिंता आहे, आपल्या परिवारामधील चिंता घेऊन आलेले काही जण आहेत. आपल्या लेकरांची चिंता घेऊन काही लोक या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. परमेश्वर सांगतो की तुम्ही तुमची चिंता आणि काळजी वाहणारा परमेश्वर याकडे लक्ष द्या. काही कुटुंब या ठिकाणी बसलेले आहेत. काहीतरी घटना झालेली आहे आणि त्या घटनेमुळे तुमचं जवळजवळ संपूर्ण कुटुंब नष्ट होण्याच्या मार्गावर असताना, पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना देखील प्रभूनं तुमचं कुटुंब उभा केलेला. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जीवनातून निघून गेलेल्या आहेत. काही कुटुंब या ठिकाणी आहेत, त्या कुटुंबाने नुकसानावरती नुकसान आणि नुकसानावरती नुकसान सहन केलेलं आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेले आहे. प्रभू सांगतोय की त्याची भरपाई तो परमेश्वर करेल. तुमच्या नुकसानाची भरपाई परमेश्वर करेल. या वर्षामध्ये तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं नुकसान आजच्या दिवसानंतर होणार नाही. काही द्वार परमेश्वर उघडतोय. काही द्वार परमेश्वर तुमच्यासाठी उघडतोय. प्रभू आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये नव्यानं कार्य करण्यासाठी पुढे आहे. काही नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर सुरू करतोय. नव्यानं काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून होत आहे. प्रभूची नजर काही परिवारावरती आहे. प्रभू सांगतोय की तुमच्या वतीनं मी लढणारा परमेश्वर बनेन. स्पष्ट रीतीने पाहतोय परमेश्वराची नजर काही कुटुंबावरती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या सोबतीला आहे असं आश्वासन परमेश्वर देतोय. या ठिकाणी एक ताई बसलेली आहे, एक बहीण आहे. तिच्या भविष्यामधल्या काही प्रश्न तिने घेऊन या ठिकाणी आलेले आहे. परमेश्वरामध्ये वाढण्याची, परमेश्वराच्या सेवेमध्ये
पुढे जाण्यासाठीचे काही प्रश्न तिच्याकडे आहेत, ती या ठिकाणी घेऊन आलेली आहे. प्रभू सांगतोय, ताई तुझं भविष्य परमेश्वर बनवणार आहे, तुझ्या सेवेचं भविष्य परमेश्वर तयार करणार आहे आणि परमेश्वर तुला त्याच्या सेवेमध्ये पुनर्स्थापित करून तुझ्याकडून काम करून घेणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एक पारिवारिक संघर्ष पाहतोय. प्रभू तुम्हाला परमेश्वरानं खूप मोठ्या संधी उपलब्ध करून दिली, परंतु काहीतरी झालं, काहीतरी गोष्ट अशी झाली, ती संधी पूर्णपणे तुमच्या जीवनामध्ये लागू होऊ शकली. प्रभू तुम्हाला सांगतोय की मी तुला आणखी वाढवेल. काही गोष्टी अचानकपणे तुमच्या आत्मिक जीवनामध्ये घडल्या. बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये झाल्या ज्या तुम्ही आजपर्यंत विसरू शकले नाही. प्रभू तुम्हाला सांगतोय, तू माझा विजेता आहेस, तू चॅम्प बनवणार. परमेश्वर ज्या गोष्टी तुमच्याकडून निघून गेलेल्या आहेत त्या विजयाची घोषणा करण्यासाठी, त्यावर पूर्णपणे विजय प्राप्त करण्यासाठी प्रभू तुम्हाला एक विजेता बनवतो. मोठं कार्य परमेश्वरानं तुमच्या हाती दिले. जे गेलं त्याही पेक्षा आणखी मोठी संधी प्रभू तुमच्या जीवनामध्ये देणार आहे. हालेलुया. आता इथून आमचा वेळ आहे. ही वेळ याच्यात काउंट करू नका, कारण वेळ काउंट करू नका. आता इथला पुढला वेळ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके, या मीटिंगसाठी एक मला परमेश्वराने एक शीर्षक दिलं. एक शीर्षक, ते शीर्षक म्हणजे एक निराशाची प्रार्थना. बरेचसे कुटुंब या ठिकाणी असे आहेत ज्यांच्या मनामध्ये काहीतरी दुःख झालेलं आहे, काहीतरी एक गोष्ट त्यांच्या मनामध्ये लागलेली आहे. त्या दुःखामुळं जवळजवळ त्यांचे जीवन जे आहे पूर्ण नकारात्मक असं बनलेलं आहे. असे काही परिवार आहेत. म्हणून परमेश्वराने त्यांना त्यांच्याबद्दल सांगितले की निराशेची प्रार्थना. निराशामध्ये जरी असताना देखील परमेश्वर कशा पद्धतीने आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो याच्याबद्दल मला सांगण्यासाठी परमेश्वराने सांगितलं. मग सकाळच्या वेळेला मी पास्टर प्रवीण आम्ही तिथं जस्ट प्रेयर, इकडं सोनमताई वर्शिप करत होत्या त्यावेळेस जस्ट प्रेयर केली. त्यावेळेला 2 शब्द मला दिले, त्याच्यातला एक प्रचार त्यांनी केला. पास्टर प्रवीणने एक प्रचार केला त्यांचा. त्याच्यामुळं त्या शब्दाला धरून थोडं माझं प्रचार राहणार आहे. म्हणून काही वेळ तुमचा मी घेणार आहे. एसी पण चालू आहे आणि दुपारची पण वेळ आहे, त्याच्यामुळे झोप येण्याची बरोबर शक्यता आहे. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त मला बघत राहा, तुम्हाला झोप येणार नाही याची गॅरंटी माझी. तसं माझा बघण्याचा कार्यक्रम संपून गेलेला आहे. 9 नोव्हेंबर 2021 हा माझा बघण्याचा कार्यक्रम होता. जे दोन्ही स्क्रीन लावल्या होत्या त्यावेळेस सगळेजण मला बघत होते. आता मला बघण्याचा वेळ नाही, त्याच्यामुळं तसं बघू नका, फक्त मला बघत राहा, तुम्हाला झोप येणार नाही. असं बायबल मध्ये एक मोठा प्रॉफिट म्हणून एलिया बद्दल असं लिहिलेलं आहे. एलिया हा खूप मोठा प्रॉफिट होता आणि त्याची सुरुवात कशी झालेली आहे माहिती आहे का? तो जे शब्द बोलायचा परमेश्वर ते शब्द पाळायचा. तो जो शब्द म्हणायचा ते परमेश्वर काय करायचा, त्याचे शब्द खाली पडू द्यायचा नाही. आणि त्याचे शब्द तुम्हाला परमेश्वर सेवेमध्ये आणखी बऱ्याच ठिकाणी घेऊन काळजी करू नका. तुमचे काही प्रश्न प्रभूशी आहे, प्रभू त्याचे उत्तर. तर त्या एलियाच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की पहिल्या राजाच्या पुस्तकाचं 17व्या अध्यायामध्ये पहिलं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी एका प्रॉफिटची सुरुवात काय होते माहितीये का? तिथं असं लिहिले मराठी बायबलमध्ये, तिबशी एलिया गिलगाद मध्ये तो परदेशी म्हणून राहिला. आज आपण रोटी कपडा मकान या 3 गोष्टीची चिंता करतो,
परंतु हा एलिया कसा होता माहितीये का? देवाचा सेवक होता, देवाचा एक मोठा भविष्यवक्ता होता. पास्टर प्रवीणने एक सुंदर वाक्य म्हटलं, मला ते खूप म्हणजे मला चांगलं वाटलं. ते काय सांगितले? तुम्ही कुठल्या पास्टरच्या पाठीमागे पळू नका, कुण्या प्रॉफिटच्या पाठीमागे पळू नका, तुम्ही येशूच्या मागे पळा. आणि तुम्हाला आता तुम्ही माझ्या जवळचे, माझ्या बायकोच्या नंतर तुम्ही सगळे माझ्या काळजातले आहोत. म्हणजे बायकोच राहायलाच पाहिजे, मला पण घरी जायचे, त्याच्यामुळे माझ्या बायकोच्या नंतर तुम्ही सगळे माझ्या काळजातले आहोत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं जे टायटल आहे का, त्या टायटलला बरेच लोक चिडते. माझं जे टायटल आहे का, माझ्या नावाच्या अगोदर जे येते का, त्या टायटलवर बरेच लोक चिडते. म्हणून सेवा करणं साधी गोष्ट राहिली नाही. म्हणजे माझ्या नावाच्या पाठीमागे प्रॉफिट येते. ते प्रॉफिट म्हणल्यानंतर थोडस जरा त्यांच्या मनात काहीतरी विषय वेगळा होते. हे कोणत्या प्रकारचे प्रॉफिट आहेत असा असो. मला काय त्यांच्या, आता मला काय दुसरं काय लग्न करायचं नाही, कोणी नाही आवडलं तरी, त्याच्यामुळे मला काय प्रश्न पडत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगणार, जी पास्टर प्रवीणने सांगितली, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितली, ती अशी की तुम्ही जे आहेत जिवंत येशूच्या पाठीमागे ज्यावेळेस म्हणणारे म्हणाल ना, प्रत्येक चांगली गोष्ट तुमच्या जवळ येईल. हा माझा शब्द नाही, माझा आजच्या दिवसामध्ये, आजच्या त्या वेळेमध्ये वाक्य लिहून घ्या तुम्ही. आणि मला नंतर सांगा की आम्ही येशूच्या पाठीमागे पडल्यानंतर देखील आम्हाला आशीर्वाद का भेटला नाही, असं मला सांगत. कारण मी हे हमेशा एक वाक्य म्हणतो की येशू कोण आहे? जो तुमच्या आणि माझ्यामध्ये जो आहे का, त्याला ज्या वेळेस तुम्ही ओळखाल त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तो बदल करणार, म्हणजे करणार. दुष्ट आत्म्यानं काय केलेलं आहे? आमच्यामध्ये जो आहे, जो आमच्यामध्ये राहतो का, त्याला विसरण्याचा प्रयत्न बऱ्याचशा गोष्टीमधून झालेला आहे. पण तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, जो तुमच्यामध्ये आहे का, ज्यानं जग जिंकलं, तो तुमच्यामध्ये आहे. इतकं सुंदर गाणं तुम्ही म्हटलं. मी व्हिडिओ करत असताना मी रडतो. मी रडत नाही बरं जास्त, मी कधीच रडत नाही. एकदा ते लग्न झाल्यानंतर रडलो. विचारू नका का, इमोशनल झालो ते व्हिडिओ बनवता. पास्टर प्रवीणला आल्यास म्हणतो, काय गाणं पुढं. मी जास्त रडत नाही कधी, आपले आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. तसं प्रभूनं सांगते, व तुला रडू देणार नाही त्याच्यामुळे, पण तुमच्या गाण्यामुळे रडतो. तुम्हाला एक गोष्ट मला शिकवायची आहे आज ही, की तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडे जर तुम्ही पळाल, परमेश्वरासोबत जर तुमचं नातं संबंध जर व्यवस्थित असेल, तुमच्या जीवनात सर्व गोष्टी आश्चर्यकारक होणार, म्हणजे होणार. मला लोहगाव पुण्याचा आहे का, लोहगाववरून हडपसरला मला ट्रेनला जायचं, ट्रेन, आणि माझी ट्रेन लातूरसाठी 4:10 होती. आणि लोहगाव पाशी ती सुधीर साबळे पास्टरांचं बायबल कॉलेज आहे. तिथून मला एकानं रेल्वे बस स्टँडला सोडली. 3:50 झाले आणि सांगितलं ऑटोमध्ये बसले आणि हडपसरच्या रेल्वे स्टेशनवर जायचं. जाणारा माणूस म्हणला की भैया तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पोहोचणार नाही, उगं तुमची ट्रेन जाईल, उगं पैसे देऊ नका. त्याला एक वाक्य म्हणलं, आमचा बाप ट्रेनचं इंजिन बनवते, तर ट्रेन बी थांबणार. त्याला वाटलं जाऊ द्या, 250 रुपये भेटायला. आणि मी काय म्हणलं, तुम्ही फक्त चलवा. त्याला काय वाटलं की माझा बाप खरंच इंजिन बनवते काही. आणि त्यानं गाडी पळवली. 4 वाजून किती झाले, 4:07 झाले. आणि खाली उतरलो मी पैसे देण्यासाठी. त्यांनी म्हणले की अहो भैया ट्रेन आहे का नाही बघा. मी म्हणलो तुम्ही बघा ट्रेन थांबलाय का. तर ट्रेन थांबलेली होती. मग त्यांनी म्हणलं अरे खरंच ट्रेन थांबलाय. मग मी त्याला आमचा बाप रेल्वेचे इंजिन बनवतो. मग ते म्हणजे तुमचे वडील इथे काम करतात का. त्याला म्हणलं ही ट्रेन का, ही जग बनवलेला बाप आमचा ईश्वर. मी ट्रेन मध्ये गेलो, ट्रेन मध्ये बसलो माझ्या सीटवर. 4:13 झाली. प्रार्थना केली आणि म्हणलं हा चलू द्या असं म्हणलं. लगेच ट्रेन चालू झाली. मला तुम्हाला हे गोष्ट सांगायची आहे, आमच्या जीवनामध्ये असे आश्चर्यकर्म परमेश्वर करणार. शिरूरमध्ये एक माणूस 12 दिवसापासून कोमामध्ये होता. 5व्या मजल्यावर पडला, कोमामध्ये गेला होता, काहीच हालचाल नाही.
मग ते वाया वाया त्यांनी कुणीतरी फोन केला. त्या दिवशी त्याला सकाळी प्रार्थना केली, रात्री प्रार्थना केली. 12 दिवस कोमामध्ये असलेला माणूस डोळे उघडले. आणि त्यांनी सांगितलं की कोमा मधला माणूस. मी म्हणलं माझ्या समोर कोमा विषयी बोलायचा नाही, कारण कोमामध्ये कुणी गेलं का मला थोडस भावनिक होतं. आणि माझी आई 18 दिवस कोमामध्ये होती. तिला तिला ती कधी कोमाच्या बाहेर आलीच नाही, प्रभू मध्ये गेली. पण अशी तिसरी केसेस आहे जी कोमातले पेशंट वाचते. पण ते कोमाचं नाव ऐकलं की मी थोडस भावनिक होतो. असंच मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या जीवनामध्ये देखील या वर्षामध्ये मोठ्या मोठ्या साक्षी घेऊन तुम्ही परमेश्वराच्या समोर येता. आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर करणार म्हणजे करणार. पास्टर प्रवीणने एक गोष्ट सांगितली की आम्ही युट्यूबर नाही. ते युट्यूबर राहतात ना, की तुम्ही म्हणताल युट्यूबर नाही तर व्हिडिओ बनवले. ते आपण व्हिडिओ त्याच्यासाठी घेत नाही. लोक आजकाल काय करतात माहिती का, बाकीच्या लोकांच्या पाठीमागे पळतात, परंतु आम्हाला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, त्या जिवंत येशूच्या पाठीमागे पळा तुम्ही. तुम्हाला कुठं जायची गरज भासणार नाही. एलियाच्या बद्दल मी तुम्हाला असं सांगत होतो की काय झालं, प्रभावी भविष्यवक्ता होता तो, प्रभावी सेवक होता तो. भविष्यवक्ता म्हणण्याच्या त्याला एक चांगला सेवक म्हणेल, एक चांगला भविष्यवक्ता आहे. काळजी करू नका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर आहे. तुझ्या जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत तुझे उत्तर प्रभू देईल तुम्हाला. तर हा भविष्यवक्ता काय करायचा माहितीये का, मला इतकं आश्चर्य वाटतं, मी कधी कधी वाचत असतो त्याच्याबद्दल. तो एक राजाचा माणूस आला, 25 लोक घेऊन, आणि त्याला सांगितलं की खाली उतरा, तुम्हाला राजाने बोलवलं. तो एलिया काय म्हणला माहितीये का, ज्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मी राहतो तो खरा असेल तर अग्नी यावी स्वर्गातून. आग म्हणजे भविष्यवक्ता लोक काही करू शकतील. हाँ, आपका टाइम भी आगे ले सकते हो. और हम ऐसे भविष्यवक्ता आपके अकाउंट के पैसे ट्रांसफर भी कर सकते. नहीं आपने को नहीं चाहिए. हमारे बँक बर नहीं, आम्ही तसे भविष्यवक्ते नाही. पर अकाउंट में से इधर पैसा आ रहा है और आपका अकाउंट खाली करो, तशा प्रकारचं नाही. पर लक्षात घ्या तुम्ही, परमेश्वर त्याला कशा पद्धतीने वापर करतोय तो त्यांची गोष्ट. आपल्याला कुठल्या सेवेबद्दल काय बोलायचं. पण अडचण कुठे येते माहितीये का, आज प्रॉब्लेम काय माहितीये का, आमच्या सेवकाला काय म्हणते, तुमच्याकडे काय नाही बघा तेव्हा त्यांच्याकडे सगळंच आहे. ही जी गोष्ट आहे का ती एका सेवकाला लागणार आहे. म्हणजे साहेब तुमच्याकडे काही नाही त्यांच्यासारखं, त्यांनी बघा काय तर एवढं मोठं त्यांच्याकडे काय तर देवानं काय तर ठेवलंय. ही गोष्ट थोडस खटक. आता बघा मला काय म्हणायचं माहितीये का, ज्या सेवकाला म्हणतो की तुम्ही ते युट्यूबवर वाला जो सेवक आहे तो असा मोठा आहे, पण तुमच्यात जर प्रॉब्लेम झाला तर तो युट्यूबर वाला कधीच येणार नाही. तुमच्याकडला जो समोर आहे तोच येईल तुमच्याकडे. हालेलुया. तुमच्या जीवनात काही होऊ द्या, तुमच्या जीवनात काही कमी जास्त झाली तर तोच येणार तुमच्याकडे. या एलिया बद्दल काय लिहिलं की 25 लोक मेले, परत आणखी काही लोक आले. तरच तो बोलला परमेश्वराला की परमेश्वरा असं हे कर. तर परमेश्वरानं परत त्याच्यावर आणखीन ते अग्नी आली. एवढा मोठा प्रभावी असणारा जी गोष्ट बोलत 19व्या अध्यायामध्ये तो त्या 17व्या अध्यायाच्या खालीच काय म्हणतो, बाबाची जातो म्हणतो की बघ येणाऱ्या दिवसामध्ये 3.5 वर्ष जे आहे पाऊस येणार नाही, काही होणार नाही जोपर्यंत मी म्हणणार नाही तोपर्यंत. आणि बायबल मध्ये असं लिहिलंय की तो आमच्या सारखा सुख दुःख भोगणारा मनुष्य होता. कुठे गेले, हा इकडे या तुम्ही. वाचा येते का इंग्लिश तुम्हाला? नाही माझं इंग्लिश हो, नाही माझं इंग्लिश लय भारी आहे. ते माझं इंग्लिश लय भारी आहे आणि माझं इंग्लिश फक्त मला येते, माझ्या बायकोला घेत. हा हे तुमचं नाव आहे ना, हा वाचा. जोशुआ, हा म्हणजे यांचं नाव आहे बरं, म्हणा की माझं नाव. से कुछ डिस्टर्ब होता है. हाँ हाँ, फैमिली से भी डिस्टर्ब होता है तो बोलने. हाँ वाचा. प्रभु के कुछ मौके आपने खो दिए हैं. योद्धा हो तुम. इस साल के विजय के श्रृंगारों में. हाँ एक वाक्याला महत्वाचं किंवा डिस्ट्रॅक्ट हो.
म्हणजे हे लिहिलं ज्यावेळेस पास्टर प्रवीण प्रचार करत होते का त्यावेळेस ही त्यांच्याबद्दल लिहिलं आणि तेच सांगितलं त्यांना. तुम्ही मला भेटलेत, काल भेटले, कधी आपण बोलणं झालं? हा, सांगा. हा, कधी सांगा. भेटणार नाही. हा, कधी भेटलो आपण? आपण काल भेटलो. काल हा, तुम्ही मला काय तुमच्याबद्दल सांगितलं का? काहीच नाही. हा, ओके, थँक्यू. बसा, इंग्लिश वाचा. असं हे कशासाठी माहिती आहे का? काल आम्ही खरंच भेटलो त्यांना. एशियानं मला तिचा नंबर दिला होता की असं असं हे येतं. बस त्यांनी थोडा वेळ भेटलो आम्ही. मला काय सांगायचं माहिती आहे का, की परमेश्वर जर तुमच्या जीवनात आश्चर्यकर्म करण्याची जर ठरवलं ते होणार म्हणजे होणार. आणि आमचा परमेश्वर अद्भुत आश्चर्यकर्म करणारा परमेश्वर आहे. तो असा परमेश्वर, म्हणून मी हमेशा एक गोष्ट सांगत असतो की आपल्यातला असलेला येशू कोण आहे ते ओळखा. ज्या दिवशी तुम्ही माझ्या जीवनात कार्य करणारा येशू कसा आहे हे ज्या वेळेस तुम्ही ओळखाल तुम्हाला आश्चर्यकरम काही वाटणार नाही, काही वाटणार नाही. कुठल्या चमत्काराच्या पाठीमागे पळण्याची तुम्हाला अपेक्षा भासणार नाही. कुठल्या मोठ्या भविष्यवक्त्याची किंवा मोठ्या भविष्यवाणी करणाऱ्या व्यक्तीची तुम्हाला गरज भासणार नाही. तुम्हाला एकच गोष्ट आहे जी येशू मध्ये पक्क करू शकते, देवाचं वचन. देवाचं वचन जर तुमच्यामध्ये असेल, देवाच्या वचनावरती जर तुमचा भरपुरीचा जर विश्वास असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्रभू पूर्ण करतात. हालेलुया, हालेलुया. या एलियाच्या बद्दल असं लिहिलं की 3.5 वर्ष सांगितलं त्याने की पाऊस बिलकुल पडणार नाही. एवढा मोठा प्रभावी भविष्यवक्ता असणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये एक निराशा आली. पहिला राजाचं पुस्तक 19वा अध्याय 3रं वचन वाचूया आपण. पहिला राजाचं पुस्तक 19वा अध्याय 3रं वचन बघा बरं. वाचा की पटकन. त्या ठिकाणी काय झाले माहिती आहे का तुम्हाला? त्याची पार्श्वभूमी सांगतो, कारण बऱ्याच वेळेस मी ही घटना वाचलेली असेल. या 19व्या अध्यायामध्ये काय झाले माहिती आहे का? 19व्या अध्यायाच्या अगोदर एलियानं बालचे जे खोटे भविष्यवक्ते होते, संदेष्टे होते, अशा 400 लोकांना त्यांनी मारले संदेष्ट्याला. आणि त्याच्यानंतर काय झाले, इजबेल नावाची एक राणी त्या ठिकाणी होती. त्या राणीपाशी हा संदेश गेलेला आहे की ह्या एलियानं काय केले, बालचे पूजन करणारे अशा त्या लोकांना मारला. म्हणून इजबेल राणी जी आहे तिनं काय केलं, एक शपथ घेतलेला. जे 2ऱ्या वचनामध्ये असं लिहिले की तिनं असं म्हटलं की उद्या सकाळपर्यंत जर परमेश्वर माझ्या ज्या लोकांना जसं तू केलं तसं तू ते केला नाहीच तर बघ. आता एक भीती आलेली आहे एलियाला, एकदम प्रभावी असणारा व्यक्ती. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, तुमच्या जीवनामधली निराशा परमेश्वर संपूर्णपणे काढणार म्हणजे काढणार. बरेचसे लोक या ठिकाणी असे बसले आहेत ज्यांच्या मनामध्ये एक भरपूर त्यांचं मन तुटलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टीमुळे तुमचं काही गोष्टीमुळे तुमचं मन पूर्णपणे तुटलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो की तुमच्या त्या तुटलेल्यावर मनावरती परमेश्वर एक मलमपट्टी करणार. निश्चितपणे ती मलमपट्टी परमेश्वर आपल्याला. तुमचं मन ज्या ठिकाणी तुटलेलं आहे, तुम्ही जे तुटलेलं हृदय घेऊन परमेश्वरापाशी आलेले आहेत, परमेश्वर खाली जाऊ देणार नाही. या एलियाच्या जीवनामध्ये एक निराशा आली, एलियाच्या जीवनामध्ये एकदम दुःख आलं. आणि तो काय केला माहितीये का, परमेश्वराला काय म्हणतो माहितीये का, देवा आता माझा प्राण तुटला. 4थं वचन वाच. तो स्वतः रानात 1 दिवसाची मजल चालून जाऊन एक रासनाच्या झुडपाखाली जाऊन बसला. हा, आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला. बघा त्या ठिकाणी काय लिहिले, तिथं मराठी बायबलमध्ये झुडपामध्ये जे लिहिले का, ज्या वेळेस माणूस संपूर्णपणे निराश होतो, ज्या वेळेस माणसाला संपूर्ण कुठल्याही प्रकारची आशा नसते, त्यावेळेस तो अशा प्रकारे. या एलियाच्या जीवनामध्ये काय झाले बघा, तो एक स्वतः प्रॉफेटिक स्कूल चालवणारा व्यक्ती, त्याच्याकडे त्याचे शिष्य होते, त्या शिष्याला तो सोडून दिला आणि 1 दिवसाचा प्रवास करून तो जंगलामध्ये गेला.
आणि त्याच्या मनामध्ये एक प्रकारची अशी विचार होती की माझा प्राण गेला तरी चालेल. म्हणजे तो एक मोठ्या निराशामध्ये गेला. निराशा ही तुम्हाला तुमचं जीवन संपूर्णपणे नष्ट करणारी बनते. दुष्टचं सर्वात मोठं हतियार जर काय असेल आजच्या युगातलं, एकटेपणाची गोष्ट तुम्हाला तो दाखवणार. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एकटे राहिले, तुम्हाला पाहणारं कुणी नाही, तुमच्याकडे लक्ष देणारं कुणी नाही, इव्हन दो तुमच्यावर प्रेम करणारं कुणी नाही, असं भासून आजकाल बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये दुष्ट काय करतो माहितीये का, की एकटेपणाची दूरी करण्यासाठी कुठल्या तरी व्यसनामध्ये त्यांना टाक, कुठलं तरी व्यसन त्यांच्या जीवनामध्ये लागतं किंवा कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीमध्ये ते जातात. पण परमेश्वराची ती योजना कधी नाही. हा एलिया स्वतः एक दिवसाची यात्रा करून तो काय करतोय का, जंगलात जातोय आणि स्वतः अशा प्रकारचे जे माणसं एकटेपणाचे शत्रू असतात, जे माणसं एकटेपणाचे शत्रू असतात, सुसाईडची स्पिरिट त्यांच्या आसपास असते, जे एकटे एकटे राहण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांच्या जीवनात कधीही काही होऊ शकतं. म्हणून मी सगळ्याला असं सांगत असतो की प्रत्येकाला बोलत जावा. बायकोसोबत भांडण असलं हरकत नाही, माझा नंबर घेऊन मला बोला, पण बोलत जावा. का? प्रत्येकाचं बायकोसोबत भांडण असते, कारण बायकोच्या पुढे कोणी जात नाही. आदाम बी गेला नव्हता, मी बी जात नाही. आणि मी सगळ्यात आज्ञाकारी आहे, माझ्या बायकोचं ऐकावं लागते. घर बायकोच्या नावाला, मला माझं घर बायकोच्या नावाला, बायको कधी घराचं काम करू शकते. म्हणून आदम नंतर सगळ्यात आज्ञाकारी आहे. तरी मी काही बोलणार नाही, मी तर बोलू शकत नाही असं. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही काय करत जावा. जर तुम्हाला असं वाटलं की माझं मनामध्ये काही गोष्टी बोलत जा, कारण काय होईल माहितीये का, मनामध्ये गोष्टी साचल्यामुळे काय होते माहितीये का, दुष्ट तुम्हाला त्या निगेटिव्हिटी मध्ये पोहोचवणार आणि सुसाईडची स्पिरिट तुमच्या आसपास येणार. हे चांगली नाही. अहो, कुठला एखादा निर्णय तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुसाईड करायला मजबूर करणार नाही. बरेचसे लोक, मला आज वाटलं, अभ्यासामध्ये काय होतं, एक विषयामध्ये नापास झाला की आत्महत्या करतात. अरे, एका विषयामध्ये तू नापास झाला तर तुझं जीवन संपलं, असं होऊ शकत नाही, कधीच होणार नाही असं. एका विषयात ठीक आहे, तुमचं स्वप्न यावर्षी पूर्ण होणार नाही, पुढच्या वर्षी होईल, पण 100% होईल. परंतु एका विषयामध्ये नापास झाल्यानंतर माझं जीवन संपलं असे जे म्हणतात ना, मला त्यांच्यावर हसाव का रडाव पण. कुठला एखादा निर्णय, त्याच्याही पुढे जाऊन सांग, एशियातून सुरू ना, त्याच्याही पुढे जाऊन सांग. तुम्ही तरुण, आजकाल एका मुलीनं मला नकार दिला म्हणून काही लोक फाशी घेतील. तुम्ही ध्यानात घ्या, तसं काय करू नका. तुम्हाला सांगायचं, हा, तुमच्यासाठी 1000 मुली उभा करतो लग्नासाठी, बरं. हा, आताच नाही, आताच नाही, त्यांनी हो म्हणायचं लगेच. हा, आजकाल काय होते माहितीये का, की मुलीनं नकार दिला म्हणून मुलं फाशी घेते. अहो, एखाद्याच्या नकारामुळे, एखाद्याच्या होकारामुळे तुमचं आयुष्य एवढं स्वस्त बनवायची गरज नाही. तुमचं आयुष्य परमेश्वरानं खूप चांगलं ठेवलंय आणि त्या तुमच्या जीवनाचा एक रहस्य, एक उद्देश परमेश्वरानं बनवलाय. तो उद्देश तुम्हाला आणि मला पूर्ण करायचा. एलियाला काय झालं माहितीये का, तो आता त्याच्या जीवनामध्ये विचार करायला लागलाय, सर्व संपलं, सगळं संपलं. बघा, एलिया घाबरला नाही कुणाला, बाईलाच, बाईच्या धमकीलाच घाबरला तो. आजकालच्या बायकोनं जर म्हणलं, इकडे या तुम्ही, मला तुम्हाला बोलायचंय, आणि आणा मोबाईल, झालं त्या माणसाची बीपी तिथंच कमी होते. त्याची बीपी तिथंच कमी. आणि त्या बायकोनं जर म्हणली आपल्याला, त्यांचा जर मोबाईल घेतला बायकोचा, आणि बायकोनं जर म्हणली पासवर्ड काय आहे, पासवर्ड, नवऱ्याला पासवर्ड माहित नाही, आणि बायकोनं म्हणली आपल्या लग्नाची तारीख टाका, आणि त्याला जर नाही लक्षात, तो काय करेल माहित नाही, बरं राहू द्या तुमचा मोबाईल, तिथं म्हणता येत नाही की आपल्या लग्नाची तारीख मला माहित नाही. मला काय सांगायचं माहित आहे का, ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची निराशा येईल, ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या दुःखाच्या गोष्टी येतील,
एक माणूस सदैव तुमच्या आणि आमच्यासाठी उभा आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता या एलियाच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे माहितीये का? तो स्वतःला मारण्यासाठी विचार करतोय आणि विचार केल्यानंतर काय झालं माहिती, सगळं संपलं. माझ्या आयुष्यातलं सर्व सर्व गोष्टी तू संपल्या. आणि तो काय करतो माहितीये का? त्या ठिकाणाहून निघून जातो. तर तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती असलं पाहिजे की तो एका ठिकाणी जाऊन राहिला, तर तिथं असं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये की कावळे जे आहेत, कावळा त्याच्यासाठी प्रोव्हाइड करणारा बनला. कावळा जो आहे, कावळा त्याच्यासाठी एक भाकर आणि एक माशाचा तुकडा घेऊन यायचा. अवस्थेमध्ये कावळा हा अशुद्ध प्राणी आहे आणि आपल्याला माहित असलं म्हणजे ते भाकर काय असते, ती कोणी गेल्यानंतर ते कावळा भाकर खाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण बायबलमध्ये कावळा अशुद्ध प्राणी आहे. दुसरं, कावळा हा सर्वात जास्त लालची आहे. काय सांगण्याची माहिती का? जो सर्वात लालची प्राणी आहे, त्याच लालची प्राण्याच्या द्वारे परमेश्वर त्याला प्रोव्हाइड करणारा बनला. आता विचार करा, तो कावळा मांस घेऊन जात असेल. कावळ्याला कधी कधी असं वाटत असेल खावं, पण खाऊ शकत नाही. का? प्रभूनं सांगितले हे एलियासाठी आहे. हे ज्याच्यासाठी आहे का त्यालाच भेटणार. आता विचार करा, एलियाचं एक चित्र लक्षात घ्या डोळ्यासमोर. एलिया तिथं बसलाय त्या नाल्यापाशी, करीत नामक नाल्यापाशी. ते कावळा त्याच्या बाजूला येतोय आणि कावळा त्याला म्हणत असेल, काय तर आवाज करत असेल, हे बाबा आले खा. एलिया उठला असेल आपल्यासारखाच आणि त्या कावळ्याला बघत असेल. स्पेशल डिश आहे त्याची स्पेशल डिश आहे. अहो, आजूबाजूला जेवण नव्हतं, मोठा दुष्काळ आहे, पण कावळ्याच्या द्वारे स्पेशल डिश. त्याला माझा तुम्हाला शब्द आहे देवाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या वस्तूची उणे तुम्हाला या वर्षात कधीच पडणार नाही. कारण तुम्ही जरी विश्वासयोग्य नसले तर तुम्हाला बनवलेला परमेश्वर विश्वासयोग्य आहे आणि तो विश्वासयोग्य असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तो काम करणार. आता कावळ्याला एलिया बघून काय म्हणत असेल, काय काय माझं स्टेटस आहे आणि आज माझी काय परिस्थिती झाली. आज जगामध्ये लोक आपला स्टेटस विचार करते. अंकल गेले का? हा, हळूच एक सांग. काल आम्ही राजेश भैया आणि ते आलो इथं, माझ्या खांद्यावर बॅग होती आणि मग ते अंकल सगळे सांगत होते त्यांना, राजेश भैयाला इथे ही आहे. मग त्यांना विचारलं की प्रचारक कोण आहे उद्याच्या मिटिंगचे. माझ्या खांद्यावर बॅग, माझी हाईट बी जास्त नाही आणि आमचे राजेश दादा म्हणजे काय पाचशे प्रचार. माझी बायको म्हणाली, तुला 10 वेळेस तर बघितलं खालीवर, 10 मिनिटं बघितलं मला, मला बी काय वेगळंच वाटलं की काय एवढं बघायला. आम्ही आलेच, माझी बायको तुला 10 वेळेस बघितलं तर चांगला आहे, हरकत नाही. लोक आजकाल स्टेटस बघते, तसे स्टेटस नाही मोबाईलवर लावणार की बाबा हिच्याकडे काय काय आहे. मी तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं, आम्ही वेगळे सेवक आहोत. कसे माहित आहे का? सोशलिंगगिरी करणारे सेवक नाही, प्रभूनं जे सांगितले ते करणारे सेवक. म्हणून आम्हाला त्याचं प्रतिफळ भेटलेलं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही 0 मधून सेवकाईमध्ये उभं राहिलेलो, 0 मधून. आता आमचे पास्टर साहेब साक्ष सांगत होते, तर ते मला आमच्या बिहारच्या काही गोष्टी आठवल्या. बिहारमध्ये 9 वर्ष सेवा केली मी अनाथ लेकरांना. त्या लेकराला एकच म्हणायचं मी, तुम्ही अनाथ आणि मी बिहार. तर काही गेस्ट लोक ज्यावेळेस भेटायला, तर आमच्या लेकराला भेटायचे, त्यांना विचारले तुम्हाला नाम क्या है, तुम्हाला पुरा नाम. तर ते काय लेकर सांगायचे, तिचं नाव पूजा सचिन कांबळे म्हणायचं. तेव्हा तर माझं लगेच झालं. तर लेकरं एवढं प्रेम करायचे. मला ती एक गोष्ट आठवत की परमेश्वरासाठी जे काही काम करायचं ना, उत्तम करायचं, समर्पित होऊन काम करायचं, विश्वासयोग्यतेनं काम करायचं. मी माझ्या सेवेमध्ये 2च गोष्टी शिकलोय. एक समर्पित होऊन सेवा करायचं, दुसरं विश्वासयोग्यता. आणि हळूच एक गोष्ट सांगतो मी, आपण येशू ख्रिस्ताचे मजूर आहोत, त्याच्यामुळं आपली मजुरी येशू देणार. आपण शिकलो मजुरी करायची, आपली मजुरी येशू देणार. 100% आजपर्यंत असं कधी झालं नाही
इथं पास्टर प्रवीण आहेत, त्यांची पत्नी बी आहेत, त्यांच्या समोर सांगणं बरोबर नाही, पण त्यांनी एक साक्षीदार आहेत. माझ्या लग्नाचा कोट घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, बरोबर आहे पास्टर? माझ्या लग्नाचा कोट घ्यायला पैसे नव्हते. माझ्या बायकोनं फोटो पाठवले मला, म्हणले हे बघ असा असा ड्रेस घेतलाय, तू ही कोट घे. त्यांना काय चाललंय हे असाच घे म्हणायला. त्यांनी सांगितलं मी 10,000चा शरारा घेतलाय. काय राहतो शरारा, आपले आयुष्य 10,000मध्ये कपड्यात नाही, आपले 10 वर्षाचे कपडे 10,000मध्ये येतील. त्यांनी सांगितलं की हे तू असं घे. अवघड आहे. मी काय ठरवलं होतं, मी 5 नोव्हेंबर 2021 आमचं लातूर सोडलं. पास्टर प्रवीण म्हणले पास्टर तुम्ही आमच्या घरी. त्यावेळेस त्यांचं घर दिवाला होतं, नाही शेलूला होतं. त्यांनी म्हणले तुम्ही आमच्या घरी यायचं. मग आम्ही तिथं गेलो. मी असं ठरवलं लग्न त्यांना माझ्यासोबत करायचं, कोट सोबत करायचं नाही. मग कोट घालू किंवा न घालू खरं सांगा राव, मी काय करणार, ती जॅकेट घालणार, मोदी टाईप जॅकेट आले ना, ती घालणार आणि लग्नाला थांबणार. जर ते माझी बायको काय म्हणते, अरे भाई कोट घेतले नाहीत असते, त्यांना कोट सोबत लग्न करायचंय का, असं ठरवलं. मग काय झालं माहित आहे का, 5 तारीख झाली, 6 तारीख झाली, 7 तारखेच्या वेळेस मग आपलं पक्क होतं जॅकेट घालायचं आणि लग्नाला थांबायचं. आणि लोक त्यावेळेस ती लॉकडाऊनचा विषय. तर तुम्हाला सांगतो 7 तारखेला पास्टर प्रवीण म्हणले की आपल्याला त्या उल्हासनगर मध्ये का ही आहे, त्या मोठं ही आहे काय नाही, हा मार्केट आहे, बरोबर तिकडे जाऊ, तिथे मार्केट आहे, तिकडे या म्हणून. आणि त्या मार्केटमध्ये गेलो आम्ही. हा आपलं फिक्स होतो. बायको फोन केले, घेतला का कोट? मी म्हणलो हो कोट घेतलाय ना आम्ही. म्हणजे त्याला कशाला म्हणायचं आज, हो घेतलाय कोट, हो त्या दिवशी घालून येतो. मग त्यावेळेस झालं काय माहितीये का, ऍट ए टाइम एका दिवसामध्ये ते टेलर भारी होता. हो टेलर लय भारी होता. एका दिवसामध्ये त्यानं माप घेतलं. आणि मी म्हणलो हे काय करायचं. पास्टर म्हणले पास्टर तुम्हाला माझ्यातर्फे कोट 3 पीस हीच घालायचा, लग्नाला थांबायची. ते टेलर लय भारी होता. एका दिवसात माप घेतलं, दुसऱ्या दिवशी दिलं. आणि तीच कोट ऐका, त्याची पुढची तीच कोट घालून लग्नामध्ये थांबलो. त्या मोबाईलवर तीच होतोय. तर कधी कधी तुमचं ध्यान आलं की ते कोट बघता की फ्री मध्ये भेटलेला कोट. तसं तुम्ही देवाकडून फ्रीच भेटला मला. बायकोच्या नंतर माझ्यासाठी फ्री आहोत तुम्ही. मला हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही देवाच्या सोबत जर विश्वासयोग्यतेनं राहिलो तर आम्हाला कुठली गोष्ट कधी नाही होणार. माझ्या जीवनामधलं हे एक मी शिकलेली गोष्ट आहे. एलियाला काय झाले माहिती आहे का, निराशा. बघा परमेश्वर ज्या वेळेस निराशा येते का, परमेश्वर त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं मार्ग काढतो. आता एलियाला कावळ्याच्या द्वारे ते काय केलं गेलं माहित आहे का, जेवण भोजन दिलं गेलं. आता ह्याच्यानंतर एलिया काय करतोय माहित आहे का, एका गुफेमध्ये जाऊन बसतो. आणि गुफेमध्ये गुफा याचा अर्थ आत्मिक अर्थ काय माहित आहे का, निराशा. पण एकदम निराशा, एकटेपणा, जिथं सर्व काही संपलंय असं वाटणं. त्या ठिकाणी एका गुफेमध्ये तो जातो आणि परत परमेश्वराला तेच काय म्हणतो की सगळे गेले, सगळ्याला मारून टाकलं त्या इस्रायलनं, आता फक्त मी एकटाच राहिलो देवा, आता मला काय कर माहिती आहे का, माझा प्राण तू घे. अशा प्रकारची ती गोष्ट होती. त्या ठिकाणी असं लिहिले की परमेश्वरानं त्याला 2 ठिकाणी उपस्थिती देऊन तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या निराशा जर असतील, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख जर दडलेलं असेल, तर परमेश्वर तो सर्व सिद्ध परमेश्वर आहे. तुमच्या जीवनातलं ते दुःख दूर करण्यासाठी तो परमेश्वर मला देणार, 100% देणार परमेश्वर. कारण का, देवाला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये काय गोष्ट आहे. आणि दुसऱ्या राजाच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 1 वचन वाचा. 2 राजा 2 अध्याय 1 वचन. एक व्यक्ती परमेश्वराला म्हणतोय की मला आता मरायचंय देवा. हा व्यक्ती परमेश्वराला सांगतोय की मी एकटाच वाचलोय, सर्वजण मेले. स्वतःची मृत्यू मागणारा हा व्यक्ती परमेश्वर त्याच्यासाठी काय करतोय बघा.
दुसरा राजा दुसरा अध्याय पहिलं वचन. हा यानंतर दाविदाने परमेश्वरास प्रश्न नाही 2:1. हा दुसरा राजा दुसरा अध्याय पहिलं वचन. मराठीमध्ये कसं लिहिली तुम्ही? परमेश्वराने एलियास वाळवंटीच्या द्वारे स्वर्गात घेऊन थांबा. जाण्याचा समय आला. कुठं स्वर्ग- कशाच्या द्वारे? वाळवंटाच्या द्वारे. त्या हिंदीमध्ये लिहिलंय की त्याच्यासाठी एक रथ पाठवला, जो काही वेळापूर्वी तो जो एलिया स्वतःची मृत्यू मागत होता, स्वतःला मार परमेश्वरासाठी अशी प्रार्थना करत होता की देवा मला मरायचे, अशी प्रार्थना तो करणारा, त्याच्यासाठी परमेश्वरानं त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी एक रथाची व्यवस्था परमेश्वराने केली. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं होतं माहिती आहे का, की प्रभू त्याचं कार्य करण्यासाठी, कसल्याही प्रकारच्या निराशेतून तुम्हाला दूर करण्यासाठी प्रभू त्याच्या काही गोष्टी आमच्यापाशी देतो. हा एलियासाठी एक रथ येऊन थांबतोय. कशासाठी? त्याला ते घेऊन जाण्यासाठी. याच्यासाठी आम्हाला तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे की त्या परमेश्वराची गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला समजली पाहिजे. विचार करा आणखी की ज्यावेळेस ही गोष्ट एलियाला कळाली की परमेश्वर त्याला आता उचलून घेऊन जाणार आहे, त्याच्यासाठी एक काहीतरी रथ येणार आहे, ही गोष्ट परमेश्वराकडून एलियाला कळाल्यानंतर काय विचार करत असेल? अरे काही वेळापूर्वी मूर्खासारखं परमेश्वराला म्हणत होतं मला मारून टाक, मला मारून टाक, पण प्रभू माझ्यासाठी किती व्यवस्था केली. म्हणजे तो परमेश्वर आमच्या आणि तुमच्यासाठी व्यवस्था करणारा परमेश्वर आहे. तुमच्या जीवनातलं दुःख असू द्या, तुमच्या जीवनातली निराशा असू द्या, तुमच्या जीवनातलं जे काही असू द्या, ते दूर करणारा परमेश्वर आहे. म्हणून पास्टर प्रवीणने एक गोष्ट सांगितली की तो परमेश्वर तुम्हाला रिकवर करणारा परमेश्वर आहे. पण रिकवर जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला पहिलं काय केलं पाहिजे? शुद्ध झालं. रिकवर होण्याच्या अगोदर तुम्हाला रिपेंडन्स महत्वाचा आहे, त्याच्यानंतर रिकवर होणार. आणि रिकवर झाल्यानंतर परमेश्वर तुम्हाला पुनर्स्थापित करणार. पण सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का आम्हाला? रिकवर तुम्हाला जर वाटत असेल की परमेश्वरानं माझं आयुष्य रिकवर करावं, परमेश्वरानं माझं आयुष्य पूर्णपणे माझं आत्मिक जीवन रिकवर करावं, असं जर तुम्हाला प्रभूकडून वाटत असेल, एकच गोष्ट रिकवरच्या अगोदर तुम्हाला डिपेंडन्स केलं. काहीतरी आमच्याकडून काहीतरी झालंय, आमच्याकडून काहीतरी आमच्या आत्मिक जीवनामध्ये मागे पुढे होत असताना काहीतरी झालंय का? कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही रिकवर नाही झालो किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आम्ही थांबलोय, याच्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? रिकवर करण्याची आवश्यकता आमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं रिकवर होण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? आम्हाला रिपेंट करण्याची आवश्यकता आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये? सकाळच्या सत्रामध्ये आपण छान प्रकारे एक गोष्ट शिकलो. जोपर्यंत मी शुद्ध होत नाही, जोपर्यंत माझं अंतःकरण पवित्र होत नाही, तोपर्यंत परमेश्वर आमच्या जीवनात काम करणार नाही. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला रिकवर करून तुम्हाला पुनर्स्थापित किंवा तुम्हाला रिबिल्ड करेल, हा एकच. त्याच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये खरा पश्चाताप आला पाहिजे. पास्टर प्रवीणने एक सांगितलं की येशूनं पेत्राकडे नजर दिली. ती नजर काय होती तुम्हाला सांगतो. अरे पेत्रा, तू त्या दिवशी केवळ 3 वेळेस नाकारलं नव्हतं, एका दिवसामध्ये 6 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. पेत्राला 6 वेळेस नाकारलं. 3 वेळेस तरी येशू ख्रिस्ताला सांगितलं की मूर्ख भाग देणार नाही. पण त्या दिवसामध्ये 3 घटना अशा झाल्या, त्या 3 घटनेमध्ये पेत्रानं प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं. आणि काय झालं माहिती का? लुकूरशी वर्तमानाच्या 22वा अध्याय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जसं त्या मूर्खनं बाग दिली,
वचनामध्ये असं लिहिलंय की येशूनं पेत्राकडे वळून बघितलं. बरेचसे बायबल तज्ञ सांगतात की येशूनं पेत्राला वळून बघावं का. मी तुम्हाला सांगतो, येशूची एक नजर त्या पेत्राला हारण्यापासून विजय बनवण्यासाठी पुरेशी आहे. पेत्र म्हणत असेल की बापरे, मी आज एका दिवसात 6 वेळेस हारलो. जर म्हणत असाल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हारलेला असाल, येशूची एक नजर तुमची हार जीत मध्ये बदलायला काढते, पुरेशी आहे तुमच्या जीवनात. तुम्हाला जर वाटत असेल या आजारपणामधून मी संपूर्णपणे खचलोय, या आजारपणापासून मी पुढे येणं शक्य नाही, येशूची एक नजर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी काय. येशूकडे बघा. आणि तिथं असं लिहिलंय, येशूकडे पेत्राला बघितल्यानंतर तो पुढे जाऊन रडायला. उभे राहूया का आपण सर्वजण, एकच विषय करूया, एक विषय घेऊया. या वर्षामध्ये आम्ही एक विजेता म्हणून घोषित आहोत. एक विजेताचं जीवन तुमचं आणि आमचं परमेश्वरामध्ये भेटणार आहे. म्हणून आज आपण असा विचार करणार आहोत, ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सफल करण्यासाठी आल्या, ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही हरलेले असाल, ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निराश करणाऱ्या बनलेल्या असाल, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला संपूर्णपणे संपविणाऱ्या बनलेल्या असाल, येशूची एक नजर तुम्हाला कापी आहे. येशूला बघितलेली एक नजर तुमचं आयुष्य संपूर्णपणे बनवण्यासाठी कापी आहे. ही गोष्ट आज आम्हाला आणि तुम्हाला शिकायची. प्रभूला म्हणूया, प्रभूला म्हणूया, परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये तू कार्य करावं. प्रभू आमच्या जीवनामध्ये तू कार्य करावं. परमेश्वर आपले डोळे बंद करूया, आपले डोळे बंद करूया. आता प्रभूला आपण आरोळी मारूया. माझ्या हारलेल्या संपूर्ण जीवनाला रिकव्हर करणारा, रिबिल्ड करणारा परमेश्वर माझ्या समोर आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या गोष्टीच्या द्वारे. ओ धन्यवाद येश, ओ धन्यवाद येश. पवित्र परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो परमेश्वरा, तुझी प्रशंसा करतो प्रभू. हो प्रभूजी धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद परमेश्वर. हो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नाव. जब साथ है मसीहा, जब साथ प्रार्थनेमध्ये राहूया आपण. प्रभू येशू